महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेतलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. परीक्षेत 91.88% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर एकेकाळी लातूर पॅटर्नसाठी प्रसिद्ध असलेल्या लातूर विभागाचा निकाल यंदा सर्वात कमी म्हणजे 89% इतका लागला आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. राज्यातल्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य आणि व्यवसाय अभ्यासक्रम तसंच ITI या शाखांसाठी एकूण 14,27,000 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,17,969 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून यातील 13,02,873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे 96.74% लागला आहे. 9 विभागीय मंडळामधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम तसेच ITI या शाखांसाठी एकूण 14,27,085 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी प्रत्यक्ष 14,17,969 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते आणि त्यापैकी 13,02,873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी 91.88% इतकी आहे. यावर्षीही मुलींनी बाजी मारली असून 94.58% मुली उत्तीर्ण झाल्या असून 89.51% मुलं उत्तीर्ण झाली आहेत. या परीक्षेला राज्यातल्या 9 विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण 42,388 पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15,823 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची एकूण निकालाची टक्केवारी 37.65% आहे. अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे. विषयनिहाय संपादित केलेले गुण संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील आणि सदर माहितीची प्रत घेता येईल. त्याचप्रमाणे डिजिलॉकर ॲपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.